यूट्यूब फॅमिली, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे कसे आहात? तर आम्ही ना आता निघालो शेगावला. तर सगळी तयारी झाली. भैयानं गाडीमध्ये नायट्रोजन भरण्यासाठी गेलेला आहे. तर ते आला की आम्हाला निघायचं सगळ्यांना. तर चला. आई ते लाईन लागायली. चला. भयाचा टाइम. आम्ही अगोदर जाणार आहेत मावशीकडे. मावशीची बॅग वगैरे घ्यायची आमच्या गाडीमध्ये. आणि मावशी संध्याकाळी येणार आहे शेगावला. आम्ही अगोदरच जाणार, तिथे जाऊन रूम करणार आणि त्यानंतर मावशी येईल. आम्ही आता पोहोचलो मावशीकडे. मावशीकडे थोडासा नाश्ता काय करू आणि मग निघू. दरवाजा लागला नाही. आमचं जेवण वगैरे करून आम्ही मावशीकडून निघालो आणि निघताना जोरात पाऊस चालू झाला. हे बघा, अजून पाऊस चालूच आहे. मला जास्त व्हिडिओ नाही काढता आला कारण की ते नीट दिसत नव्हतं ना. असं तुम्हाला गाडीतून दिसत नसेल, पण बाहेर पाऊस जोरात चालू आहे. आता बघा, पुढे घाट चालू होणार आहे आणि वातावरण पण मस्त झालं पावसाचं. ताजवा 1 तास 14 मिनिट कुठलं दाखवाले? शेगावच का? शेगाव. 1 तास म्हणजे 4:30 ला पोहोचतो. घाट चालू झाला. घाट. अरे भैया भैया भैया. याला कसं वाटते उटीला? बघा, पाऊस जोरात चालू झालेला आहे आणि पावसामध्ये प्रवास करायला मस्त वाटते. हे कोणतं तरी खेड आहे, ह्याचं नाव माहीत नाही. मस्त शेती वगैरे, किती छान वाटते असं प्रवास करायला. नजारा मस्त वाटायला. हे बघा, आता तर किती जोरात पाऊस चालू झाला. तुफान पाऊस आहे. सगळं काचावर ते बघा ना कसं दिसते. समोरचं नीट दिसत पण नाही, असं ब्लर ब्लर दिसायले. खूप जोरात पाऊस आहे. बस काटायला बघा, तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल किती जोरात पाऊस चालू आहे. तर आम्ही पोहोचलेलो आहोत शेगावमध्ये. हे आहे आनंद विहार आणि आम्ही ना नेहमी आनंद विहारलाच रूम करत असतो. आता एंट्री झाली आमची आणि गाडी पार्किंगला लावून मग रूम भेटते का ते बघायला जायचं, रूम करायला जायचं. चला, तुम्हाला मग मी नंतर रूम दाखवल मी. चला, आता समोर जाऊन डाव्या साईडला आपल्याला कार पार्किंग करायची आहे.
पोहोचलो तर आता शेगावला पोहोचलो. हे आहे आनंद विहारमध्ये आम्ही रूम करणार. अजून रूम केलेली नाही, नेमकंच उतरलो. पप्पा गेले समोर रूम बघण्यासाठी. आता आम्ही पण तिकडे चाललो. समोर ना विठ्ठलाची मूर्ती आहे आणि बघा किती सुंदर हिरवीगार झाडी वगैरे लावलेली. किती एवढं छान वाटते. हे माऊली आहे तिथं स्वच्छता करायला. पाऊस पडून गेला तर पाणी थोडं साचलं तर त्यामुळे ते हे स्वच्छ करायलेत. इथं ना आम्हाला खूप आवडते राहायला. खूप छान वाटते इथं. आम्ही नेहमीनं 2 दिवस इथे राहत असतो कारण की खूप छान वाटते मस्त फिरायला वगैरे. इथे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे. तुम्हाला मी समोरून दाखवते. इथं ना आई पप्पा बसले तर रूम मिळण्यासाठी रांगेमध्ये. तर इकडच्या या साईडला आहेत, काठ्याला बसलेली ते. चला पार्किंगला जायचं, सामान घेऊन यायचे आता रूमवर. बॅग वगैरे घेऊन यायचे. त्यानंतर तुम्हाला मग आमच्या रूम दाखवेल मी. हे बघा इथेच कार आणि इथेच रूम. यावेळेस आम्हाला जवळ भेटली रूम. जास्त चालायची गरज नाही. नाहीतर एरवी असते लांब, कोणत्यावर आमची रूम असते आणि या साईडला पार्किंग. इथे ना खूप स्वच्छता असते बघा. आणि इथे वर आमचे रूम आहे. चला आपण रूममध्ये जाऊ. ही आहे आमची रूम. इथे समोर आहे सोफा, कपडे वाळू घालण्यासाठी कूलर आणि वर गजानन महाराजांचा फोटो आहे. 3 बेड आहेत. एक मधातला मोठा आहे आणि बाकीचे 2 छोटे आहेत. आणि आमची जी रूम आहे त्याच्यावर एक रूम केलेली आहे मावशीसाठी. ती पण अशीच आहे सेम. इथे आहे टॉयलेट बाथरूम कंबाईन. चला आता आम्ही ना गजानन महाराजांच्या मंदिरात चाललो दर्शनासाठी. अजून माझी मावशी वगैरे यायची राहिली, ती आता येणार आहे. कारण की बहिणीची ड्युटी करून मग ती येणार आहेत. त्यांना यायला खूप उशीर होणार आहे. 10 वाजतील त्यांना यायला. आम्ही
जाऊन येणार, मग त्यांच्यासोबत आम्ही उद्या सकाळी जाऊ दर्शनाला परत. आणि ते आहे 2-3 दिवस. चला आई, इथे समोर. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.